पिंपळगाव टोलनाक्याच्या पुढे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या गायींनी भरलेला आयशर ट्रक पकडण्यात आल्याची घटना आज घडली आहे। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि गौ संवर्धन प्रेमींनी घटनास्थळी गर्दी केली। संतप्त नागरिकांनी रस्ता रोको केल्यामुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर काही काळ प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आयशर ट्रकमधून गायींची अवैध वाहतूक सुरू असल्याचा संशय नागरिकांना आला होता। त्यानंतर ट्रक अडवून पाहणी केली असता मोठ्या संख्येनं गायी कोंबून कत्तलीसाठी नेल्या जात असल्याचे आढळून आले। गायींना अमानुषपणे वाहून नेले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिली। पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालेले असून ट्रक ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आलेली आहे। रास्ता रोकोमुळे महामार्गावर दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पोलिसांनी समजूत काढल्यानंतर आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर कोंडी हळूहळू कमी झाली। दरम्यान गौवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे। यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अवैध वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जाते आहे। गोरक्षक युवा सेना नेता आविष्कार गोरक्षक विभाग प्रमुख नंदुरबार का ठाण्यावाला भूषण पाटिल, उनके सहयोगी साथ कानपुर जायगढ़ और हमारे नितिन पाटिल नासिक, इनकी सब टीम ने मिलकर नेशनल हाईवे नंबर 3 जो ये गाड़ी में 10 गौ माता जाएगी, 21 गौ माता को मुख्यमंत्री साहब ने राज्य माता का दर्जा दिया। पुलिस प्रशासन के आशीर्वाद से जिसमें 10 गाय जाएंगी नहीं, उसमें 60 गाय मालेगांव के लिए, ये मालेगांव का भड़वा शोएब खान सामिर खान कत्तल के लिए लेके भाई। और ये गाड़ी मुंबई टन का भड़वा जो इरफान कपूर शेख उर्फ इरफान कालिया जिसकी गाड़ी बनी थी भाइयों, पर आज आखिरकार प्राणीन फाउंडेशन के गोरक्षकों ने इनको आज धूल चका दिए भाइयों। झूला झूलने का और माऊली को नहीं भूलने का। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, वीर जनमणी महाराणा प्रताप की जय, भारत माता की जय। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजारी, ओझर। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव